दरम्यान वादग्रस्त व्हिडिओ क्लिप प्रकरणी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांची बुधवारी भेट घेतली असता जे काही सांगायचं असेल ते तक्रार स्वरूपात तातडीनं पोलिसांना सांगा असं सुचवण्यात आलेलं आहे। व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत त्यांचं वय नक्कीच 18-19च्या पुढे आहे। आता याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे कंप्लेंट दिली का हे आपल्याला बघावं लागेल आणि पोलिसांकडे जर कंप्लेंट दिली असेल की माझ्यावर जोर जबरदस्ती झाली तर 100% कारवाई ही झाली पाहिजे। पण आता जर वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत ठीक आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ते आले असले तरी आता महिलेची जर कंप्लेंट नसेल तर याच्यावर राजकीय बोलणं थोडंसं अवघड जाते। पण जर महिलेने कंप्लेंट केली तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही। नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू।